हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंच नॉटपासून नवीन डिझाईन कशी करायची। तर हा आहे डोली धागा। आपण ह्याच्या ठिकाणी रेशमसुद्धा करू शकता, पण तुम्ही जर बिगनर असेल तर तुम्ही हाच थ्रेड वापरा। साधा फ्रेंच नॉटची सुई घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने मी डिझाईन कव्हरअप करून घेतले, म्हणजे असे तुम्ही काढून घ्या। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही जी मधी रेषा आहे ना, त्याच्या दोन बाजू आहेत, तर एका बाजूतून आपल्याला सुईवरती काढायची आहे। तर आता मी खाली धाग्याला जाऊन मी गाठ मारली, प्लस वरच्या टोकापासून खाली यायचं आहे पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त आलं तरी चालेल। तर इथं तर आता बघा, पाव इंच जिथं आपलं होतं आहे तिथून मी काय केलं आहे, रेषेच्या एका साईडून मी फ्रेंच नॉटचा धागा वरती म्हणजे सुईवरती काढून घेतले। आता मी इथं तिरकं जाणार आहे, तर आपल्याला असंच तिरक्या तिरक्या पद्धतीनेच फ्रेंच नॉट टाकायचं आहे। सुईला दोन राऊंड पकडून राऊंड केलेले आहेत आणि प्लस जिथं आपला आकार संपतोय तिथं मी सुई टाकून घेतली। प्लस आता थ्रेडचा आपला जो आहे ना, असा व्यवस्थित ओढून धरायचा आहे। सुरुवातीला तिथं जागा नसल्यामुळे फक्त तुम्हाला गाठी दिसतील, पण जसं जसं तुमचं सर्कल वाढत जाईल तसं तसं तुम्हाला तो पानाचा इफेक्ट दिसणार आहे। जर तुम्हाला रेशम घ्यायचे असतील तर तुम्ही 4 पदरी किंवा 5 पदरी घेऊ शकता, म्हणजे टोटल 10 पदरी होईल आणि अशाच पद्धतीने तुम्ही डिझाईन कव्हरअप करू शकता। सो तुम्हाला ह्या डिटेल्स किंवा ह्या जी मी फिनिशिंग सांगितली आहे कसे वाटते तीही सांगा। पुढे जाऊन तुम्हाला मणी टक कसे करायचे तेही म्हणजे फक्त मी इन्फॉर्मेशन दिलेली नाही। जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। नवीन नवीन व्हिडिओ मी पोस्ट करते, तर बेल आयकनही दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर एका साईडला पिंक कलरचा धागा मी टाकलेला आहे आणि एका साईडला मी मोरपंखी कलरचा धागा टाकलेला आहे। तर रेशम तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वापरू शकता आणि आता हा डोली धागासुद्धा आपण वापरू शकता। हँड एम्ब्रॉयडरीसाठी खूप छान आहे। सो अशाच पद्धतीने एक पहिले साईड जी आहे ना पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आणि तसंच आपल्याला दुसरीकडच्या साईडचं पण कंप्लीट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित तुम्हाला जर म्हणजे लक्षात येत नसेल तर वारंवार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। एक वेळा 2 वेळा असं बघून घ्या, म्हणजे परफेक्ट तुम्हाला जमून जाईल। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि दुसरा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा। थँक्यू।